प्रश्न क्रमांक पहिला बघा, संगर शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला. संगर म्हणजेच लढाई. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्याचसोबत संग्राम, रण, समर हे सर्व काही संगर शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मग प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये बघा, विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. अग्रज. अग्रज म्हणजेच आधी जन्मलेला, तर अनुज म्हणजे शेवटी जन्मलेला, म्हणून अनुज हा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रजचा. प्रश्न क्रमांक 3 बघा, द्विज शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. पर्याय 1 मध्ये दात दिलेला आहे बघा. दाताचा दोनदा जन्म होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्याचसोबत ब्राह्मण हे सुद्धा द्विज त्यांना म्हटलं जातं. आईच्या पोटी पहिल्यांदा व मुंज करताना दुसऱ्यांदा त्यांचा जन्म होतो. आणि त्याचसोबत पक्षी यांना सुद्धा द्विज असं म्हटलं जातं. कारण काय, तर पक्षी एकदा अंडे देतो व अंड्यातून पुन्हा पिल्लू बाहेर पडल्यावर त्यांचा दुसऱ्यांदा जन्म होतो, म्हणून त्यांना सुद्धा द्विज असं म्हटलं जातं. बाकी हात, ओठ आणि यांपैकी नाही, हे सगळे कन्फ्यूज करण्यासाठी पर्याय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 बघा, चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची. मुळात पानावर बसा शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर पानावर बसायचं आहे का आपल्याला? नाही. तर त्याचा योग्य अर्थ काय, तर जेवायला बसा या उद्देशाने चला पानावर बसा असं बोललं जातं. मूळ अर्थापेक्षा वेगळाच साजेसा असा अर्थ घ्यावा लागत असेल तर त्याला लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 5वा बघा, ताई भावाला ओवाळते यांतील ताई हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? म्हणजे ताई हा शब्द आपल्या मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा शब्द कानडी आहे. त्याचसोबत ताई म्हणा, अक्का म्हणा, अण्णा म्हणा, हे सर्व काही शब्द कानडी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत, जे की आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या मराठी भाषेत वापरत असतो. प्रश्न 6वा बघा, पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये पाय हा शब्द वापरला जातो, परंतु तो संस्कृतच्या पाद या शब्दापासून पाय तयार झालेला आहे. जर पाद हा शब्द आपल्याला विचारला असता तर तो तत्सम असला असता, परंतु पाद या शब्दापासून पाय म्हणजे थोड्या बहुत प्रमाणामध्ये बदल होऊन संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेत एखादा शब्द आलेला असेल तर त्याला तद्भव शब्द असं म्हटलं जातं, म्हणून पाय हा शब्द पर्याय क्रमांक 2 तद्भव शब्द आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 बघा, खालील विधानांपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो. मुळात उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या पूर्वी एक शब्द किंवा अक्षर वापरलं असेल तर त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं, आणि या उपसर्गामुळे अख्ख्या शब्दाचा अर्थच बदलून जातो. जसं की हार याचा एक वेगळा अर्थ आहे, परंतु त्याच्या अगोदर समजा आ लावला तर आहार झालं, अर्थ बदलला. हारच्या अगोदर समजा वी लावला तर विहार होऊन जातं, त्याचा अर्थ बदलून जातो. प्रहार हाही वेगळा शब्द आहे. उपहार हा सुद्धा वेगळा शब्द आहे. उपसर्गाला स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नसला तरी त्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात मात्र बदल होत असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. बाकी वेगळे जे पर्याय दिलेले आहेत ते चुकीचे पर्याय आहेत मित्रांनो. पुढील 8वा प्रश्न बघा, महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. महान हे काय आहे तर विशेषण आहे. राष्ट्र हे काय, नाम आहे. विशेषण व नाम असणारा सामासिक शब्द कर्मधारय समासाचं उदाहरण असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 9वा बघा, आंबा हा शब्द टिंबटिंब प्रकारात मोडतो तर आंबा हा शब्द तद्भव प्रकारात मोडतो. कारण काय त्याचं, तर आम्र या संस्कृत शब्दापासून आंबा हा शब्द तयार झालेला आहे. संस्कृतमधून जसाच्या तसा न येता त्यामध्ये काही प्रमाणात बदल होऊन आपल्या मराठी भाषेत जर एखादा शब्द आला असेल तर त्याला तद्भव शब्द असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10वा बघा, आता विश्वात्मके देवे या देवे या शब्दाची विभक्ती आपल्याला विचारलेली आहे. मूळ देव या शब्दाला ए हा तृतीयेतील प्रत्यय लागलेला आहे. एकूण विभक्ती जर आपल्याला विचारल्या तर 8 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्ती आणि संबोधन. यातील तृतीया विभक्तीमधील एकवचन शब्द असेल तर त्याला ने ए शी हा प्रत्यय लावला जातो, आणि अनेकवचन शब्द जर असेल तर त्याला नि शी ई ही हे प्रत्यय लावले जातात. हे प्रत्यय का लावले जातात किंवा तृतीय विभक्ती केव्हा वापरली जाते, तर एखादा शब्द समजा करण किंवा साधनाचं कार्य करत असेल तर त्याला तृतीयेतील विभक्ती प्रत्यय लावला जातो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 तृतीय. प्रश्न 11 बघा, तृ ह्या वर्णाचा प्रकार कोणता आहे, तर हे तृ हे काय आहे, नाकातून उच्चार झाल्यामुळे अनुनासिक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. आपल्याला संपूर्ण अक्षरमाला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये अक्षरमालांवर 2 ते 3 प्रश्न असतात. एकूण स्वरांची संख्या किती आहे तर 14 आहे. 48 वर्णांपैकी 14 हे स्वर आहेत, आणि यातही अम आहा हे 2 स्वर असे आहेत की त्यांना स्वरादी असं म्हटलं जातं. यातील अम हे अनुस्वार असून विसर्ग हे आहा आहे. बरं, हे स्वर समजा आपण 48 मधून वजा केले तर राहिले किती, 34. म्हणजे एकूण 34 व्यंजने आहेत. उर्वरित सर्व ज्यांच्या पायाला अशी आडवी रेष असते ते एकूण किती, तर 34 व्यंजने आहेत. या 34 व्यंजनांपैकी पुन्हा 25 स्पर्श व्यंजने आहेत.
या 25 स्पर्श व्यंजनापैकी कठोर आणि मृदू असे पुन्हा विभाजित केलेले व्यंजनं आहेत. जसं की क ख हे कठोर आहेत, बोलत असताना सुद्धा आपल्याला क ख जास्त जोर लावावा लागतोय, आणि ग घ हे पुढचे जे व्यंजने आहेत ते मृदू व्यंजने आहेत. आणि त्याच गटात शेवटी जो अक्षर आहे किंवा जो वर्ण आहे त्यालाच काय म्हटलं जातं, अनुनासिक असं म्हटलं जातं. एकूण किती तर 5 अनुनासिक आहेत. ड, त्र, ण, न, म हे अशी एकूण 5 अनुनासिके आहेत. प्रश्न 12 बघा, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावं लागते? तर पर्याय क्रमांक 2 आहे, व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे लागते. व्यंजन कसे असते तर बघा, पायाला आडवी रेष असते, म्हणजे पाय अर्धा मोडून त्याला आडवी रेष असते, परंतु त्यामध्ये समजा स्वर मिसळला तर संपूर्ण एक अक्षर होऊन जातं. व्यंजन अधिक स्वर इज इक्वल टू अक्षर, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 बघा, खालीलपैकी अर्धस्वर कोणता? तर ल आहे. कारण काय त्याचं? तर य, र, ल, व हे सर्व अर्धस्वर आहेत. आपल्या अक्षरमालेतील एकूण 48 अक्षरांपैकी य, र, ल, व हे सर्व काय आहेत? तर अर्धस्वर आहेत, आणि त्यातील ल आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 बघा, वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्यास काय म्हटलं जातं? तर विकार असं म्हटलं जातं. बदल होणे म्हणजेच काय? विकार होणे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. आणि विकारी आणि अविकारी असे 2 गट पडले जातात. विकारी म्हणजे काय? तर एकूण शब्दांच्या जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सर्व काय विकारी आहेत. आणि जेवढे अव्यय आहेत ते अविकारी असतात. जसं की क्रियाविशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. सर्व काही शब्दांच्या लिंग वचन मध्ये बदल केला तर मूळ स्वरूपात त्यांच्या बदल होत नाही, म्हणजेच काय आहे? तर हे अविकारी आहेत. प्रश्न 15 बघा, खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वरचा मजला रिकामा, तर यातील वर हे काय आहे? तर शब्दयोगी अव्यय आहे, आणि शब्दयोगी अव्यय म्हणजेच अव्यय साधित विशेषण आहे की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु याचं योग्य उत्तर अव्यय साधित विशेषण आहे. प्रश्न 16 बघा, संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4 धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद. कारण काय त्याचं? तर केव्हा केव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियावाचकाचे सहाय्य घ्यावे लागते. अशा दोन्ही शब्दांच्या मिळून बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. यातील मुख्य क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला धातुसाधित क्रियापद असं म्हटलं जातं. तर दुसरा जो असतो तो सहाय्यक क्रियापद असतो. जसं की उदाहरणामध्ये बघा, मुले खेळू लागली, तर यातील खेळू या एवढ्याशा क्रियावरून संपूर्ण क्रिया पूर्ण म्हणजे वाक्य पूर्ण होत आहे का? नाही. तर त्याला एक सहाय्यक क्रियापदाची गरज लागते. काय? तर ते लागली. म्हणजे मुले खेळू लागली यातील खेळू हे धातुसाधित क्रियापद आहे, तर लागली हे सहाय्यक क्रियापद आहे, आणि दोन्ही क्रियापद एकत्रितरित्या वाक्यामध्ये वापरल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत आहे, म्हणून त्या अशा प्रकारच्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. मुख्य क्रियापदच मुळात धातुसाधित क्रियापद असतं, आणि त्याला सहाय्य करण्यासाठी हे सहाय्यक क्रियापद असतं मित्रांनो अशा वाक्यांमध्ये. प्रश्न 17 बघा, संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात. हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. IMP करत आहे. कारण काय की हा प्रश्न अनेक परीक्षांमध्ये डायरेक्टली सेम टू सेम अशाच प्रकारे रिपीट झालेला आहे, म्हणजे ऑप्शनमध्ये सुद्धा बदल झालेला नाही आहे. कारण काय त्याचं? तर अनेकांना कृदंत वाटत असेल, आणि त्यासाठीच हा प्रश्न जो आहे वारंवार रिपीट होतो. आख्यात म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हटलं जातं, आणि एकूण आख्यात विकार किती आहेत? 7 आख्यात विकार आहेत मित्रांनो, आणि हे 7चे 7ही आख्यात विकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पृथक् वाचन संख्या विशेषणाचे उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे बघा. वेगवेगळे गट दर्शविणे म्हणजे पृथक्करण करणे. एक हा शब्द काय आहे? तर वेगवेगळे गट दर्शवित आहे, म्हणून ते पृथक् वाचक विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो.